सह्याद्रीची मुख्य रांग जेव्हा वरण घाटाजवळून मोहनगड सोडते तेव्हा थोडं पुढं जाऊन तिला सोबत भेटते सह्य पठारांची, म्हणजेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वर. या सह्य पठारांमुळे कोकणातून सह्याद्री बघता अतिउंच भासतो. छातीत धडकी भरवणारे सरळसोट कातळकडे, डोंगर धारांनी विभागलेली नद्यांची खोरी आणि माथ्यावरची घनदाट झाडी, हा नजारा अगदी डोळ्यांचं पारणं फेडतो. मागे एकदा रायरेश्वर ते महाबळेश्वर आणि परत महाबळेश्वर ते रायरेश्वर अशी भन्नाट तांगडतोड करत या पठारांच्या 2 दिवसात तब्बल 10 वाटांची भटकंती केलेली. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. यावेळी रायरेश्वरवरून सुरुवात करत थेट जुन्या महाबळेश्वराचं आर्थर सीट पॉईंट म्हणजेच मडी महाल गाठलं. त्याच भटकंती दरम्यान आजूबाजूच्या परिसराची माहिती देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही रायरेश्वर ते महाबळेश्वर असा ट्रेक करत होतो. तर रायरेश्वर ते जोर हा असा पहिला टप्पा होता आणि दुसरा टप्पा जोर ते भैरीची घुमटी ते ओल्ड महाबळेश्वर आर्थर सीट पॉईंट. तर आता ती चढाई करतो आहे आम्ही. भैरीच्या घुमटीपासून आर्थर सीटकडे चाललो आहे. इथल्या परिसराची थोडी माहिती देतो तुम्हाला. इकडे बघा भैरीचं ठाणे आहे, तिथून आम्ही आता वरती चढून आलो आहे. वाट चालली आहे पुढे. इथल्या एका उंच टेंबीवर आहे मी आता. इकडे बघू शकताय हे कोळेश्वराचं पठार. इकडं सालोशीचा दरा, ही वाट जुनी होती, आता वापरत नाही, बरीच अडचण झाली आहे वाटेवर. इकडं कुंबळ्याचा दरा चढून येतो जोरगावातून वरती कोळेश्वर पठारावर. त्यानंतर कोळेश्वर पठारावरून जर तुम्हाला रायरेश्वरला जायचं म्हणलं तर वाहवाचा दरा ही वाट आहे. तिथून तुम्ही रामेच्या दऱ्याने वरती रायरेश्वर पठारावर जाऊ शकताय. हे रायरेश्वराचं नाखिंदा टोक, इथं नेड आहे. त्यानंतर इकडं बघितलं तर ही अस्वलखिंड, तिथून कुडली गावातून अस्वलखिंड, नंतर कामथे घाट, खाली कामथ्यात उतरतो. हे पलीकडचं कामथा नदीचं खोरं, हे ढवळी नदीचं खोरं. हा इथून ढवळे घाट, खाली ढवळे गावात उतरतो. चंद्रगडाला वळसा मारून तुम्ही चंद्रगड पण करू शकताय, मधूनच वाट आहे चंद्रगड करायचा आणि पलीकडे ढवळ्यात उतरायचं. त्यानंतर ही डोंगर झाड दिसते ते महादेव मुरा. त्याच्यानंतर मागे मंगळगड दिसतोय. इकडं बघितलं तर हा मसळ्याचा डोंगर, त्याच्या मागे मोहनगड दिसतोय आणि मोहनगडाच्याच मागे पुसटसा एकदम किल्ले तोरणा दिसतोय. त्याच्या बाजूला यानंतर या खाच्यातून इकडे बघताल तर दुर्गराज राजगड, त्याचा बालेकिल्ला स्पष्ट दिसतोय एकदम. त्यानंतर इकडे बघितलं तर मंगळगडाच्या मागे पुसट एकदम धुकट वातावरण आहे. रायगडाची एकदम पुसटशी सपाटी दिसते, दुर्गेश्वर रायगड. असा भारी परिसर आहे, भन्नाट वाटा आहे तिकडं. भारी भटकंती केलेली आहे आम्ही इकडं बरीच. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील हे कोसळणारे कातळकडे बघू शकता तुम्ही. खतरनाक नजारा आहे एकदम. या बाजूला बघा हे सावित्री नदीचं खोरं, काय कडे दिसत आहेत खतरनाक एकदम. इथं आर्थर सीट पॉईंट. इकडं बघताल तर हा मधुमकरंद, त्याच्या बाजूला हातलोट घाट. ही जी सपाटी दिसते तो आहे चावऱ्या डोंगर, त्याच्या बाजूला उंड्याचा घाट उतरतो खाली. त्यानंतर हा जावळीचा ढाण्या वाघ प्रतापगड, त्याच्या मागे हे टोक दिसते ते शिवटोक. त्याच्या बाजूला सेलारखिंड, कुडपणला उतरण्यासाठी वाटे तिकडून. त्यानंतर इकडं बघताल मीठखाडा दिसतोय प्रतापगडाच्याच बाजूला जस्ट. त्याच्या मागे महिपतगड आहे, आता काही दिसत नाही. हे खालचं कोकण, हे लवळशे गाव. मागे आम्ही इथून वापरात नसलेली सापळखिंडीची वाट उतरलेली, खाली लवळशात गेलो आणि तिथून धट्याची वाट चढून आम्ही वरती जावळीला गेलेलो. जावळी दरे या भागात भन्नाट ट्रेक झालेला एकदम भारी तो. या बाजूने ओल्ड महाबळेश्वरातून निसनीची वाट खाली दाऱ्यात उतरते आणि तिकडं बाजारपेठेची चढून वरती महाबळेश्वरला जाते. हा पण मस्त ट्रेक आहे. या आता उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही असे या भागातले झाडी भरले जंगल ट्रेक करू शकताय आरामात, मस्त एकदम. हा आता आम्ही केला तो पण एकदम आल्हाददायक, कुठंच असं उन्हाची झळ जाणवली नाही, एवढा भारी ट्रेक होता. आता आम्ही थोड्याच दिवसात प्रतापगड ते मधुमकरंदगड असा जंगल ट्रेक करणार आहे, भारी असणार आहे तो पण. त्या वाटेवर थोडंसंच पुढं आल्यानंतर आपल्याला हा कमळगड पण दिसतो. हे विस्तीर्ण कोळेश्वराचा पठार. आम्ही काल बेटकावण्याचा दरा उतरून जोरमध्ये आलो. सालुशीचा दरा, कुंबळ्याचा दरा, बेटकावण्याचा दरा,
आणि मग नंतर कमळगड तिकडं. अशा भारी वाटा आहेत कोळेश्वर पठाराच्या. असा भारी परिसर आहे जावळीचा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याचा डिटेल्ड व्हिडिओ रायरेश्वर ते महाबळेश्वर, महाबळेश्वर टू रायरेश्वर हे आपल्या चॅनलवर आहेत, नक्की बघा. चला आता आम्ही चढायला घेतो. आर्थर सेटला जाईल, तिथं आपला ट्रेक समाप्त होईल.